इतिहासाच्या पाऊलखुणा नष्ट होत आहेत आणि या नष्ट झालेल्या पाऊलखुणा आपल्यासाठी धोकादायक असतात. मात्र या ऐतिहासिक ज्या खाणाखुणा आहेत त्या महत्वाच्या बाबतीत बघायला गेलं तर त्या जतन करणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे मान तालुक्यातील हा मेहमानगड जो माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकताय, या मेहमानगडची कोणत्याही शासन दरबारी कसलीही नोंद नव्हती. मात्र या गावचे ग्रामस्थ असतील, त्याचबरोबर अमोलेकर यांच्या माध्यमातून त्यांनी या मेहमानगड किल्ल्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. यामध्ये शासन दरबारी त्याची नोंद करण्यासाठी काय काय करावं लागतंय या सगळ्या बाबी प्रशासकीय दरबारी जाऊन माहिती करून घेतली. त्यानुसार मोजणीच्या आज निमित्तानं हे सगळे ग्रामस्थ आज इथं आलेले आहेत. याचं खरं तर कारण असं आहे की मेहमानगडची ओळख कालापासून आहे, मात्र ही ओळख आता नष्ट होत चालली होती आणि त्याचं कारण ही कुठेही नोंद त्याची नव्हती. त्यामुळे या नोंदीसाठी या ठिकाणच्या ग्रामस्थांनी आणि अमोलेकर यांनी प्रयत्न केले. त्या प्रयत्नाला आज यश आल्याचं आपल्याला पाहायला मिळते. माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता, या ठिकाणी भूमी अभिलेखच्या वतीनं मोजणी सुरू आहे. यामध्ये महसूल असेल, वीज वितरण असेल, त्याचबरोबर वन विभाग असेल, या सगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या बाबतीत लक्ष घालून या किल्ल्याची मोजणी त्याचबरोबर बाकीच्या ज्या काही प्रक्रिया आहेत त्या प्रक्रिया करायचं काम आता सध्या सुरू आहे. आणि या मागचं उद्दिष्ट असं आहे की या गावाला काहीतरी एक वेगळी ओळख निर्माण व्हावी, कारण या गावाचं पर्यटन वाढावं. किल्ल्यावर जर पर्यटक आले तर या गावातील काही 4 लोक रोजगार करू शकतील किंवा व्यवसाय उद्योग वाढवू शकतील आणि एक पर्यटन स्थळ म्हणून या किल्ल्याकडे पाहिलं जाईल. म्हणून या गावच्या ग्रामस्थांनी सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांची सोपस्कर पूर्ण करून इथं हा किल्ला नोंदीत आणून या किल्ल्याच्या आता पाठीमागे आपण पाहू शकता या किल्ल्याची मोजणी सुरू आहे. खर तर याचं सगळं श्रेय या ग्रामस्थांना आणि अमोलेकर यांना जाते. याबद्दल या गावचे ग्रामस्थ अमोलेकर यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. ते काय म्हणतात ते पाहूया. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाजली इतिहासाची साक्ष देत उभा असलेला सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील ऐतिहासिक मेहमानगड किल्ला, हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी अंदाजे 1674च्या दरम्यान बांधला. हा किल्ला स्वराज्यात होता, परंतु महाराष्ट्र शासन किंवा केंद्र शासनामध्ये कुठेही नोंद नव्हता. हा किल्ला जो उभा आहे त्याचा गट क्रमांक 372, 373 व 539 हा गट गायरान गट म्हणून होता. आज या गटाची शासकीय मोजणी झालेली आहे.